जीवन गौरव पुरस्कारासाठी माझी निवड केली याबद्दल सुरुवातीला मी शिर्के प्रतिष्ठानचे शिर्के सर आणि सर्व परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो. आणि ते डॉक्टर जगन्नाथ हेगडे मला अतिशय आनंद झाला. ते म्हणतात 2 वेळा ते शहीद झाले, पण मुंबईकरांच्या मनामध्ये ते मुंबईचे परमनंट शहीद आहे असं त्यांचं काम आहे. त्यांची लोकप्रियता एवढी चांगली आहे, त्यांचं काम चांगलं आहे. बरं या वयात ते हँडसम तर आहेतच, पण जिथं बोलतात तिथं उत्साही जातात, भाषण चांगलं करतात, तुम्हाला आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात आणि तुमच्या सगळ्या चांगल्या कामामध्ये ते बरोबर असतात. मला हेगडे सर आले, मला अतिशय आनंद झाला. आणि मी विचार करत होतो की एवढे ते हँडसम दिसतात, तब्येत चांगली आहे, सगळीकडे उत्साही जातात. याचं कारण त्यांचं सुरेखाताई बसलेल्या होत्या ना हेगडे, हे खरं आहे पण त्या आल्या, मला अतिशय आनंद झाला. तर त्यांच्या वाढदिवसाला हे दाम्पत्य मी त्या कार्यक्रमात मंचावर बघितलं होतं. आणि सुरेखा हेगडे आणि जगन्नाथराव हेगडे हे मुंबईचे एक आदर्श आणि आदरणीय दाम्पत्य आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होतो. आज आमचे मित्र शशिकांत सावंत आणि विलास जवळेकर हे म्हणजे जय विजय सारखे असलेली जोडी आहे. हे असल्याशिवाय कुठलाही मुंबईत सामाजिक, सांस्कृतिक आणि कुठल्याही प्रतिष्ठानचा कार्यक्रम होत नाही असा मला अनुभव आहे. वेगवेगळ्या वृत्तपत्रांचा असो आणि वाटेल ते काम स्वयंसेवकाच्या भूमिकेतून हे लोक करत असतात, धावपळ करत असतात. तुम्हाला चहा मिळाला की याची व्यवस्थित विचारणा करण्यापासून तुम्हाला काय पाहिजे, काय नको, स्वागत आगत सगळं येतो ही जोडी करत असते. तुमचं दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. इथं आमचे प्रभू आलेले आहेत, दत्ता खंदारे आहेत, दिलीप शेडगे आहेत, शशिकांत कुळवे इथं बसलेले आहेत. या सगळ्यांचा मी मनापासून उल्लेख करतो की या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला सत्कार झाला. आज मी जेव्हा या कार्यक्रमाला निघालो, माझा जीवन गौरव पुरस्कार, मी गेले 4-6-8 दिवस एक पत्रकार, एक नागरिक होतो, तुमच्यापैकी होतो, टी व्हीवर अहोरात्र जंतर मंतरचं आंदोलन बघतो, तुम्ही बघत असाल. आणि मला नाही वाटत तुम्ही कोणी शांत आहात, कोणी उत्साही आहात. ते बघितल्यानंतर त्या मुलांचं आंदोलन, त्यांच्या मागण्या, त्या मुली, अरे या आपल्या मुलं मुली आहेत, आपली नातवंड आहेत, अशा भावनेतून आपण त्यांच्याकडे बघत होतो. ती मागण्या साध्या सोप्या होत्या. त्या नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला, 23 लाख मुलं बसलेली होती. पेपर रद्द झाल्यानंतर काय त्यांची अवस्था झाली असेल. अहोरात्र अभ्यास करतात, मेडिकल प्रवेशाची परीक्षा आहे, अहोरात्र अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला चांगले गुण मिळाल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळू शकत नाही. ही परीक्षा एकदा नाही का अनेकदा रद्द झालेली आहे. पालकांना मुलांना किती त्रास होत असते. पण असं म्हटलं तर तिथं नीटची मुलं किती होती असं विचारतात. हा भाग सोडून द्या, पण पुन्हा परीक्षा झाली, त्याचे निकाल लागले आणि किती पास झाले? 11 लाख. आणि सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जायला किती डॉक्टर साहेब? 1,30,000. वर्षा मुलांनी कुठं जायचं? शेवटी खाजगी कॉलेजमध्ये जावं लागणार ना तुम्हाला, म्हणजे लाखो रुपये फी भरावी लागणार ना. याचा विचार कोणी करत नाही. एक म्हणजे परीक्षा वेळेवर होते, झाल्या तर पेपर फुटतात. म्हणजे गेल्या 10 वर्षात 152 वेळा पेपर फुटली या स्पर्धात्मक परीक्षेची झालेली आहे. मुलांनी काय करायचं? कोणाकडे आक्रोश करायचा, कोणाकडे मागणी करायची? म्हणून या आंदोलनाने सगळ्यांना आपल्या घरच्या मुलांवर कसा अन्याय होते, भावी पिढीवर कसा अन्याय होते अशी तुमच्यासाठी माझी भावना. या मुलांचं काय होऊ शकतो? आमचं मागायला गेले ना, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्या. वाटते तसा निर्घृण लाठीमार केलेला आहे, मुलींना लाठीमार केलेला आहे, ज्या पद्धतीने मुलींना वागवलेलं आहे, चीड आणि संताप येण्याची गोष्ट होती. आपण इथं बसून हाताच्या मुठ्या आवडल्या, राग व्यक्त केला. 30 दिवसांनी राजीनामा देतात मंत्री. अरे पण त्या मला मुलांचं कौतुक असं आहे, त्यांनी कुठल्याही त्या राजकीय पक्षाला जमलं नाही. गेल्या 12 वर्षात त्या या जंतर मंतरवर बसलेल्या मुलांनी करून दाखवलं की एका शिक्षण मंत्र्याला हातामध्ये थांबलं. इथं व्यक्तीचा प्रश्न होता, शेवटी पुस्तकाचं कोणाच आहे, जबाबदारी कोणाची आहे? नवीन पिढीची काही मानसिकता अवस्था काही बघणारच केली. त्याने पुढे कुठं जायचं, कुठं काही जबाबदारी नाही. केवळ डोंगराला कर्मचाऱ्यांनी त्याला बघितलं, त्या
शिक्षा कोणाला झाली 12 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये कोणालाही शिक्षा झालेली नाही, कोणी जेलमध्ये गेलेलं नाही. कसं तुम्ही कारभार करतो, आम्हाला फसवता. पण आम्ही गप्प बसू, मुलं नाही गप्प बसत. मुलं अतिशय हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांचं तंत्रज्ञान विज्ञान अतिशय प्रगत आहे. आज तर इंटरनेट बंद करून टाकलं त्यांनी शेवटच्या काळामध्ये, पण तरीही मुलांकडे आंतरराष्ट्रीय अशी ॲप आहेत, तिथल्या घडामोडी क्षणात सगळ्या जगभर जात होत्या आणि त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय ॲप आहेत हे आपल्या सरकारला सुद्धा माहिती. एवढी मुलं पुढे गेले घेतो, पण त्याची कल्पकता, त्याच्या घोषणा ज्या पोलिसांनी त्यांना लाठ्या मारल्या त्याचं दुसऱ्या दिवशी त्यांनी टाळ्यावरून स्वागत पण केलेलं आहे. पोलिसांबद्दल चीड पण व्यक्त केलेली आहे. तुम्ही घरी जाऊन सांगा तुमच्या मुलांना की आम्ही इथल्या मुलांना कसं मारलं ते का सांगा. पोलिसांना सुद्धा मुलं बाळ आहेत ना. कोणाच्या आदेशानं वागले याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. आणि काठ्यांना खेळे लावल्या काठ्या मारल्या तर मुलांना मुली ते सगळे 15 ते 20, 22, 25 वर्षापर्यंतची मुलं मुली आहेत. कशा पद्धतीने वापरतात. या मुलांनी दाखवून दिलं की तुम्हाला आम्ही निवडून दिलेला आहे ना, हे सेवा करण्यासाठी, आदेश देण्यासाठी नाही, हुकुमशहा बनण्यासाठी नाही, हे या मुलांनी संदेश दिला. हे मी वेगळं काही सांगत नाही. या सत्ताधारी पक्षाची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याचे सरसंघचालक मोहन भागवत बोललेले आहे की अशा पिढीला तुम्ही आदेश देत जाऊ नका, त्यांच्याबरोबर चर्चा करा, त्यांचं मन आणि त्यांचं म्हणणं समजावून घ्या. आम्ही आदेश ऐकत होतो, नवीन पिढी आदेश नाही ऐकत. त्यांचंही काही म्हणणं आहे, त्यांची भूमिका आहे, त्यांचा संयम आहे, सहनशीलता आहे, याचा कोणी विचार करणार की नाही. हे सगळं 4 दिवस बघतोय ना, हे बघून मी खूप व्यथित झालो. मन माझं शून्य झालं आणि तुमच्या पुढे मी आज मोकळेपणाला चालतो. मी एक पत्रकार, एक संपादक, मुंबईमधल्या प्रहारमध्ये संपादक होतो, नवशक्तीला संपादक होतो, सागरला संपादक होतो, लोकमतला संपादक होतो आणि केसरीलाही संपादक होतो. पण भाग्यवान माझ्या सगळ्या 5 दशकाच्या पत्रकाराच्या वाटचालीमध्ये, त्यामुळे मी डोळे उघडे त्या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो. पण एक मला जरूर खंत वाटते की आज पत्रकारितेमध्ये आज एकही संपादक किंवा एकही वृत्तपत्र असं नाही की ते जन आंदोलन उभं करू शकतं, जनतेचा आवाज मांडू शकतं. राज्य सरकारला पत्रकारांची गरज नाही, राज्य सरकारला मीडियाची गरज नाही. आम्ही त्यांच्या पुढं साधवत आहोत, आम्ही दुर्बळ आहोत, ही माझी खंत आहे. आणि मी त्याच्यातला एक माझ्या माणसं आहे. आज लोकमान्य टिळक नाही, आगरकर नाही, गोखले नाही, शिवपरांजपे नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, प्रबोधनकार नाही, या सगळ्या लोकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध पत्रकारिता चालवली होती. नंतरच्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आचार्य आत्रेयांची लेखणी, सरकारचा गळा हलवणारी ती लेखणी होती. बाळासाहेब ठाकरेंनी सामना काढला, तो मराठी माणसाला ताटमण्याने उभं करण्यासाठी काढला आणि सरकारला तुला मोठमोठे धक्के दिले, आदळे दिले मराठी माणसाच्या हितासाठी. पण तुमचे आमचे भगवले जाऊ शकतात. आज 2च वृत्तपत्रांच्या आणि 2च संपादकांच्या आधारे एखादी चर्चा होते, जे गिरीश कुबेर लोकसत्ता आणि संजय राऊत सामना. ठीक आहे, मला तुम्हाला पटणार नाही, कदाचित तुमची भूमिका वेगळी असू शकते, पण त्यांच्या मतांवरती प्रतिक्रिया उमटते, त्यांच्या मतांवरती लोक लगेच बोलतात. लोकसत्तामध्ये तर अग्रलेखा दुसऱ्या दिवशी त्या संपादकीय पानावरती पत्र छापून देतात वाचकांची. असे 2च संपादक, दोघे माझे चांगले मित्र आहेत. माझी अनेक संपादकांबद्दल अशी आशा आहे की त्यांची लेखणी अधिक धारदार व्हावी. कशी होणार मला मर्यादा आहे, पण लक्ष्मण रेषा घालून दिलेली आहे. सरकारला दुर्बोधता नाही देणार असं आम्हीच आमचं ठरवलेलं आहे आणि वरच्यात ते तसंच चाललं आहे. आमच्या लेखणीलाही मर्यादा पडलेला आहे. आज गोविंद तळवलकर एक महाराष्ट्र राहिलेचे, बराम महाजनी लोकसत्तेचे नाही, विद्याधर गोखले नाही, निळगो खाडीलकर दवाखान्याचे नाही, मराठवाड्याचे आनंदराव भालेराव नाही. किती अशी तुम्हाला उदाहरणं देऊ. या सगळ्या संपादकांनी जनतेचा आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. असं पत्रकारितेमध्ये संपादक नाही आणि तशी पत्रकारिते नाही. आता आपण टी व्हीमध्ये काय बघतो, त्याच बातम्या आपण टी व्हीच्या न्यूज बघत नाही. तुम्ही सगळे लोक मालिका बघत असता, एन्जॉय करत असता, हास्यजत्रा बघत असता. न्यूजमध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो, पण सारख्याच बातम्या त्या दाखवत असतात. आणि डिबेटमध्ये, चर्चेमध्ये सरकारच्या विरुद्ध कोणी एखादा प्रवक्ता बोलायला आला की त्याला खटकन तोडून टाकतात, नाही काढतात. ही अशी अवस्था आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे अनुभवतो आहोत. आज ते जंतर मंतरवरती मोदी मीडिया म्हणून, पण टाइम्स नाव असेल, आज तक असेल, रिपब्लिक असं असेल, इंडिया टी व्ही असेल,
या सगळ्यांचे अँकर आणि एडिटरचे फोटो लावलेले आहेत. हे मोदी मीडिया आहे, हे फसवत आहेत, आपल्याला जनतेला फसवत आहे. आणि जेव्हा या 10-12 मोदी मीडिया चॅनलचे पत्रकार जेव्हा मुलाखती घ्यायला गेले, तुला मुली नाही, आम्हाला तशी बोलायचं नाही. म्हणजे ही अवस्था आपल्यावर पण आजच्या सगळं एवढंच आहे. मात्र मी पत्रकार आहे, मी सर्वांसाठी असा लेखक असाल, लोकल असाल, अधिकारी असाल, कुठं ना कुठं मी काम करत असाल, आपलं काम प्रामाणिकपणे करा, कर्तव्य प्रामाणिकपणे बजावा. तुम्ही जर आपल्या कर्तव्यापासून चुकला, दुसऱ्याला फसवत राहिला, लपवत राहिला, ठीक आहे, लोक फसवतात, काही काळ फसवतील, पण नवीन जी पिढी आहे ती तुम्हाला ऐकणार नाही, तुम्हाला प्रश्न विचारणार, जाब विचारणार आणि तुमचा सर्वांसमोर घोर अपमान करणार. आपण काय मध्ये बोललेलं आहे, ही ऐकणारी मुलं नाही आहे. त्यामुळे आपण सगळे जे आपण हातात काम घेतलेले प्रामाणिकपणे प्रत्येकाने, जे काही प्रत्येकाचं, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी वकील असेल, पत्रकार असेल, समाजसेवक असेल, तो कसा घेतलेला आहे प्रामाणिकपणे काम. पण तुम्ही जर का फसवाफसवी करायला लागला, लपवाछपवी करायला लागला, तर आजूबाजूचे तुमच्या वयाचे लोक शांत बसतील, हा माणूस तसाच आहे, बुजबुज करतील, चर्चा करतील, पण सेम जे आहे ते ऐकणार नाही. हा आजच्या जंतर मंतर आंदोलनाचा संदेश आहे आणि याच्यावर आपण भर घेतला पाहिजे. अशा या वातावरणामध्ये शेतके प्रतिष्ठानचा समाजसेवेचा तो कार्यक्रम चालू आहे, शैक्षणिक सेवेचा तो कार्यक्रम चालू आहे. गुणवान आणि गुणवंतावाद विद्यार्थ्यांच्या लोकांना बोलवून त्यांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचा कार्यक्रम चालू आहे. हा समाजाला फार मोठा आधार आहे असं मला वाटतं. समाजातले असे मुली लोक निवडून त्यांना इथं आणून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं, त्यांना पुरस्कार देणं, त्यांचा गौरव करणं, हे तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात. जसं डॉक्टर जगन्नाथ हेगडे म्हणाले की मी तुमच्याबरोबर आहे, तसं शेळके साहेब मीही सुद्धा तुमच्याबरोबर आहे. करण्याचा प्रयत्न करेन, प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही आम्हाला इथं सहकार केला, आणखीन काही पुढे सहकार होणार गुणवंतांचे पूजाकडे तुमचं जर इथं तिथं पूजाकडे असं तिथला कार्यक्रम अतिशय उज्ज्वल होतो. तुम्ही त्याचा अनुभव घेतलेलाच आहे. मी अनेकदा त्यांचं सूत्रसंचालन ऐकलेलं आहे, त्यांना बोलवलं हे खूप छान केलेलं आहे. तुम्ही माझं शांतपणे, तर मी जास्त बोललो का बोललो, वर्षातही येणार नाही, कोण त्यांची 5 मिनिटं नाही घेतली, माफ करा, मी थांबतो. जय हिंद, जय हिंद. बोलावं हा एकच आमचा हट्ट होता. कारण बघा मंडळी, असं आहे, व्यासपीठावर वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातली मंडळी उपस्थित असण्याचं कारण आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी नव्याने शिकता येतं. राजकीय म्हणू नका, सामाजिक म्हणू नका, पत्रकारिता म्हणू नका, त्यांचे अनुभव आपल्याला स्वयंसेवक करतात. माननीय श्रीयुत डॉक्टर अनंत कळसे सर यांचा सत्कार आणि सन्मान होत आहे. यावर्षीचा महाराष्ट्र 2026चा समाजभूषण पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आज नशिबाने आज बरेच दिवसानंतर डॉक्टर जगन्नाथराव हेगडे साहेब जुने मार्गदर्शक गुरु खांडेकर साहेब कितीतरी दिवसांच्या विधिमंडळात माझी नेहमी त्याची भेट व्हायची. विधिमंडळात त्यांचा शब्द म्हणजे एक प्रमाण होतं. अध्यक्ष आणि सभापती सुद्धा त्यांचे शब्द बाहेर त्या काळात मी पाहिले, मला पण खांडेकर साहेबांचा शब्द कोणीही टाळत नव्हतं. आज बरेच वर्षानंतर प्रभू साहेब इथे भेटले, आम्ही शंकर जगताप साहेबांच्या काळात वेगळे स्नेही, त्यांना सुद्धा ते माहिती असेल. त्यानंतर यादव साहेबांची आज माझी ओळख झाली, सुद्धा मला खूप एक अभिमानाची बाब आहे. तर आपले आणि साहेब आहेत आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचा आणि आपले सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत. आणि मी आता विधानमंडळात शाळेला माहीत आहे खांडेकर साहेबांना की आपली श्रोतेची भूमिका जास्त असायची. भाषण करण्याचं काम हे विधिमंडळातील आता आपले सभापती अध्यक्ष जास्त भाषण नाही, पण सदस्यांची भाषणं आहे. खरं सांगतो मी खांडेकर साहेबांसारखं व्यक्तिमत्व पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये दुसरं नाही. मी आगरकर डेटाच्या
नंतर त्यांचा कदाचित आपले साहेबानंतर कदाचित त्यांचा उल्लेख करेल इतकं त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे खांडेकर साहेबांनी आणि एक आदर्श असं रोल मॉडेल आहे माझ्यासाठी. खांडेकर साहेब एक रोल मॉडेल आहे. उत्तम असं काम म्हणजे मी फार लहान आहे त्यांच्या अनुभव आणि त्यांच्यापेक्षा वयाने वगैरे पण मी खूप भारावून गेलो. त्यांच्या तुला भेट झाली खूप आनंद होता. धन्यवाद सर.